दिनांक 21/5/2007 महाशिबिरामध्ये परभणीच्या साक्षीभाव हा विषय घेऊन आपण बोलत आहोत. ती ओवी अशी तिसरा अध्याय 182व्या ओवीवर आपण पूर्वी पाऊण तास बोललोत, काल 2 तास बोललोत आणि आज आपण उर्वरित वेळेमध्ये बोलायचं. ते देहाभिमान सांडोणी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. आणि हा विस्ताराने विषय घेण्याचं कारण असं की अनेक साधकांनी सांगितलं की हा विषय थोडा विस्ताराने झाला पाहिजे, म्हणून 2 तास काल आपण बोललो. कारण साक्षीभाव भक्तीमध्ये आणि योगामध्ये आणि व्यवहारामध्ये कोणी योगी असो, भक्त असो किंवा नसो, साक्षीभाव व्यवहारी माणसाला व्यवहार करत असताना अतिशय आवश्यक आहे. नाही तर सुखदुःखांचे पडसाद, सुखदुःखांच्या लाटा त्याला होरपळून टाकतील आणि मानसिक तणाव निर्माण होऊन जीवन नरक बनेल. म्हणून साक्षीभाव हा फार असा विषय आहे की प्रत्येकाने त्याचा अंगीकार केला पाहिजे. कधी कधी असे प्रसंग येतात, असं आपण म्हटलंय, एकादशी किंवा उपवास केला तर सडकेवरून जात असताना हॉटेल दिसतं आणि त्या बोर्डाकडे पाहून, त्या स्टॉलकडे पाहून, त्या पदार्थांकडे पाहून लाळ गळू लागते. भोजन आणि मिष्टान्नाचा स्वाद घ्यावा असं वाटू लागतं. पण पूर्वीपेक्षा जास्त गंध रस पाण्यात निर्माण होईल. आपल्या भावना दुसऱ्यामध्ये माणूस टाकतो व कल्पनासृष्टी निर्माण करतो. म्हणून उपवास केला की जेवणाची हाव सुटते आणि खूप जेवण झालं की उपवासाची स्वप्न पडू लागतात. पण माणसं हे दुविधा मनस्थितीमध्ये जगतात. ह्या विषयापर्यंत आपण आलो होतो. आणि या द्वंद्वामध्ये आणि आपणच एक लढवय्या असतो. आपणच आपल्या दोन्ही भावना निर्माण करतो. दोन्ही भावनाची टक्कर करणारे आपणच आहोत, लढवय्ये आपणच आहोत. म्हणून हार कोणाची झाली, जीत कोणाची झाली त्याच्यापेक्षा हारही नाही, जीतही नाही आणि अनंत करोडो जन्म झाले असंच हे युद्ध चालू आहे. आणि प्रत्येकजण आशेभर जगतो, पण शेवटी निराशा हातात येते. कारण दोन्ही भावना तुमच्या आहेत. कामवासना निर्माण झाली तर ब्रह्मचर्य, नंतर कामवासनेतनं उभं आला की लगेच वाटतं ब्रह्मचर्य चांगलं आहे. आणि ब्रह्मचर्य एकदा आपण अंगीकारलं की मग त्याचाही उभं येतो आणि असं वाटायला लागतं की नाही कामवासना चांगली आहे. आणि अशा रीतीने हे आयुष्य असंच जातं. म्हणून म्हटलंय तिसरं अंतर्मन जागृत ठेवा. तुम्ही जे स्वतः लढतायत, स्वतः भाग घेतायत ते न घेता आणि कुठल्या तरी एका साईडनं तुम्ही जाता. कधी ब्रह्मचर्याकडे वळता, कधी कामवासनेकडे वळता, कधी ह्या बाजूने जाता, कधी त्या बाजूने जाता. असं न जाता कधी उपवासाकडे जाता, कधी खूप खाण्याकडे जाता, कधी साधनेकडे जाता, कधी संसारांच्या अनेक एंटरटेनमेंटचे शौक तुम्हाला आकर्षित करतात. अशा रीतीने माणूस हा द्वंद्वामध्ये पडलेला आहे. कशी निवड करावी आणि तो स्वतःच लढतोय. जिंकलो किंवा हारलो हे त्याला समजत नाही. निवड कशी करावी समजत नाही. इथपर्यंत आपण भाग घेतला. म्हणून साक्षीत्वाने पहा. कुठल्याही एका बाजूची कास धरू नका, कुठल्याही एका पक्षात थांबू नका. तुम्ही स्वतंत्रपणे एक वेगळे राहा. दोन्ही भाव निर्माण होतात ना, त्याच्याकडे पहा. पहिल्या स्टेजला काय होत होतं तुमचं की ज्या वेळेस उदाहरणार्थ कामवासना खूप निर्माण झाली की काही सुचत नाही आणि एकदा कृतीमध्ये ती उतरली, कामवासना पूर्ण करून घेतली, उताराकडे ज्यावेळेस ती गाडी लागते
त्यावेळेस असं वाटायला लागतं ब्रह्मचर्य चांगलं होतं, उगीचच मी हे केलं, साधनेची शक्ती नष्ट केली, माझ्या शारीरिक शक्ती नष्ट केली, चांगलं नाही केलं. पश्चाताप होतो, पण पश्चाताप कधी होतो? हा नंतर होतो. आणि मग ब्रह्मचर्य चांगलं वाटू लागतं. मग ब्रह्मचर्याकडे काही दिवस गेले की पुन्हा शक्ती एकत्रित कामवासनेकडे येते आणि कामवासनानंतर चांगली वाटू लागते. ब्रह्मचर्य एकदा चांगलं एकदा याच्यात गेलं, कीर्तनं भजनं ऐकायला लागली, वैराग्य थोडं निर्माण व्हायला लागलं, साधना शिबिरांमध्ये तुम्ही यायला लागलात, वाटतं नाही नाही हे असं चांगलं आहे, ब्रह्मचर्य चांगलं आहे. आणि शेवटी खूप त्याचाही अतिकळस झाला की एकदम कामवासना पुन्हा नाही, ब्रह्मचर्यांचं उताराकडे ज्यावेळेस लागते त्यावेळेस कामवासना पुन्हा स्टार्ट होते. म्हणजे एक गोष्ट अति झाली की ती पूर्ण झाल्यानंतर, तिचा उबग आल्यानंतर दुसऱ्या गोष्टीकडे माणूस वळतो. ही पद्धती बदलायची, जी सर्वसाधारण माणसांची पद्धती. चर्वंतर पण कधी चांगलं वाटतं? खूप खाल्ल्यानंतर. आणि खूप खाल्ल्यानंतर चर्वंतर पण चांगलं वाटतं. चर्वंतर पण ज्यावेळेस खूप चर्वंतर पणच एक महिनाभर करायला लागलो, खूप खावंसं वाटतं, तिकीट त्या बाजूने जातो. असं आता करायचं नाही. याच्यामध्ये एकच करायचं, दोन्ही भावना एकाच वेळेस निर्माण झाल्या पाहिजेत. उदाहरणार्थ कामवासनेची भावना आणि ब्रह्मचर्याची भावना एकाच वेळेस, वैराग्याची भावना एकाच वेळेस. ते मन इतकं जागृत पाहिजे की दोन्हीही भावना एकाच वेळेस निर्माण करेल. लक्षात घ्या, रोकायच्या नाही आहेत, थांबवायच्या नाही आहेत, दमन करायचं नाही आहे, एकाच वेळेस निर्माण झाले पाहिजे पाहायचं. म्हणून ते मन इतकं सजग पाहिजे, इतकं बाजूला पाहिजे की हे दोन जे समोरचे मन लढत आहेत, एक कामवासनेकडे लढतंय, एक ब्रह्मचर्य याच्याकडे लढतंय, आणि तिसरं मन फक्त खेळ पाहत आहे. जो खेळ पाहतो त्यांनी एकाच वेळेस दोन्ही सैनिक उभे करायचे लढायला. एकाच वेळेस ब्रह्मचर्य, एकाच वेळेस कामवासना. म्हणजे कामवासना रोकायची नाही, कामवासना पूर्ती करताना ब्रह्मचर्यपणाची आठवण पाहिजे. भगवान कृष्ण असतील, मग आपण त्याला अध्यात्माची जोड दिलेली. आपण अध्यात्माची जोड अशी म्हटलेली आहे, कामवासना खूप झाल्यानंतर भगवान आठवा, भगवंत किती संयमी होते हे आठवा. याच्या दोन स्टेजेस आहेत. काल मी असं म्हणालो होतो तुम्हाला की ज्या वेळेस या दोन्ही भावना एकाच वेळेस निर्माण होतील तर आपसात ह्या कटून जातील आणि तुम्ही निर्विकार शून्यमय होऊन जाल, निर्विचारी होऊन जाल. पण ही अंतिम स्टेज आहे. त्याच्या अगोदरची स्टेज अशी की ज्यावेळेस एकाच वेळेस या दोन्ही भावना निर्माण झाल्या तर याला भक्तीची जोड द्यावी. कारण कामवासना ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस इकडे भक्तीची जोड द्यावी. मग भगवान कृष्ण आठवावेत, गोकुळ आठवावं, भगवान कृष्ण किती संयम करत होते हे आठवावं, नर नारायण आठवावा, अर्जुन आठवावा ज्यांनी उर्वशीला हे नाही केलं एकाच वेळेस. आणि असं आठवावं की भगवान समोर आहेत. आपण करताना, आपण कामपूर्तीची कृती करत असताना भगवान समोर आहेत. आणि भगवान समोर असेल तर भगवंताकडे लक्ष ठेवून कामपूर्ती करत असताना एक संयमाचा धागा जवळ येईल आणि कंट्रोल लाईफ होईल. शक्ती क्षरण होणार नाही, शक्ती कामवासनेमुळे क्षीण होणार नाही, कारण तुमच्यासमोर भगवंत आहे, तुमच्यासमोर राधा आहे, तुमच्यासमोर रुक्मिणी आहे, तुमच्यासमोर पांडुरंग आहे. एकाच वेळेस दोन्ही भावना निर्माण झाल्या की एक दुसऱ्यावर त्या कंट्रोल करतील. हे सेकंड स्टेज आहे. पुढे काय होईल? आवश्यक असेल ती कामपूर्ती होऊनही जाईल, पण शक्ती क्षरण होणार नाही आणि तुम्ही प्रभावशाली, तुमचा योगाग्नी कायम राहील, तुमचं वैराग्य कायम राहील आणि काहीही तुमचं फारसं नुकसान होणार नाही. लक्षात घ्या, शारीरिक शक्ती देखील क्षीण होणार नाही. एकाच वेळेस दोन भावना निर्माण झाल्या. आता उदाहरणार्थ खूप खायचे तुम्हाला डोहाळे लागले, रिसेप्शनला गेलोत,
कधी हापूस आंबे मिळाले नाहीत, हापूस आंब्याचा रस दिसला, गावरानी आंबे आपण नेहमी खातो, खूप खावंसं वाटलं. चांगले कुकिंग करणारे लोक होते, कुकर होते, छानपैकी स्वयंपाक केलेला दिसला त्या रिसेप्शनमध्ये. इंदोरचे आलेले लोक करायला स्वयंपाक, खावंसं वाटतं, खाल्लं आपण समजा. पण हे खात असताना चर्वंतर पण इमिजिएट आठवा. लक्षात घ्या काय म्हटलं. हे नंतर नाही आठवायचं, मधून नाही आठवायचं, एकाच वेळेस दोन्ही. खावंसं वाटतं हेही आठवा, प्लेट हातात घेतली हेही आठवा, त्याच वेळी चर्वंतर पण केलं तुम्ही. केव्हा केलं, केव्हा तरी केलं असेल, तो प्रसंग आठवा. आणि मी केलं पाहिजे हेही आठवा. एकाच वेळेस दोन्ही झाले की त्या द्वंद्वामध्ये एक चांगलं एक वाईट, ह्या दोन्ही द्वंद्वाची मग निवड ते मन, अंतर्मन हळूहळू दोन्ही मनाला प्रेरणा देतं. लक्षात घ्या. ते अंतर्मन साक्षी भावाचं मन प्रेरणा देतं. मग खात असताना, जसे आम्ही इंदोरला गेलो राजेंद्र पोखरणांच्या लग्नाला, खायचं तर सगळंच आम्हाला वाटत होतं, पण खावं एक आयटम खाल्लं तर पोट भरायचं. आपली पद्धत तर थोडंसं खायची आहे. मग आम्ही काय करायचो, डॉक्टर भंडारे, मी, हे दोघं तिघं आम्ही काय करायचं, जयप्रकाश भंडारी, एक दहीवडा घेतला त्याचे 3 तुकडे करायचे, एक तुकडाच टाकायचा तोंडात, बस. संयम. नाही ते एक चांगलं लागलं की लोक बस ते खातात, पुन्हा दुसरं पाहत बसतात. ठीक आहे, कारण एकाच वेळेस चर्वंतर पण आठवल्याबरोबर आम्ही त्याचे 3च तुकडे केले. आणि पुन्हा चांगलं लागलं म्हणून दुसरं घेतलं नाही, दुसऱ्या स्टॉलवर. मग त्याचं एक छोटी थोडं काही घ्यायचं, मग त्याचे 3 तुकडे, 3 चमचे, पुन्हा एक चमचा घेतला दुसऱ्या स्टॉलवर. कारण चर्वंतर पण सतत आठवत होतं, खाल्लं नाही असं नाही. आणि मग लेडीजच्या विभागालाही आम्ही सांगितलं आम्ही काय केलं आहे. म्हणलं त्यांचं पोट फुगलं तर पुन्हा पंचायत होईल. आणि खायचे तर आयटम सगळे आहे. याच्याकरता आम्ही ती स्टाईल केली, कारण चर्वंतर पण सतत आठवत होतं. आणि भविष्यात येणारं नंतर लॅट्रिनचा भाग तोही आठवत होता. हे दोन्ही आठवल्याबरोबर संयम आणि कंट्रोल निर्माण होतं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुमचं फारसं नुकसान होत नाही. एकीकडे जेवणही भरपूर, याने छान आस्वाद घेतला, पण हे आस्वाद घेत असताना एक्सेस झाला नाही. आणि लगेच मी कंट्रोल म्हणून चर्वंतर पण आठवत असल्यामुळे फर्स्ट क्लासपणे सगळं घेतलं. असा भाव येतो. आणि एकाच वेळेस आठवलं पाहिजे. नाही आठवलं की नंतर आठवलं की काही फायदा नाही. जब चिडिया चुग गई खेत, काही उपयोग नाही. आणि म्हणून अशा वेळेस दोन्ही भाव एकदम जर उठले तर सेकंड स्टेजमध्ये संयम आणि उपभोग घेणं होईल. मग माणूस उपभोग घेत नाही, उपयोग करतो. लक्षात घ्या. दोन्ही भाव एकाच वेळेस जर उठले, उपभोग हा शब्द जाऊन उपयोग सुरू होतो. आम्ही जेवणाचा उपभोग नाही घेतला, उपयोग घेतला. उपयोग म्हणजे औषधासारखं घेतलं, पाहिजे तेवढं घेतलं, संयमाने घेतलं, अतिताईपणाने काही केलं नाही. म्हणून उपभोगाकडून उपयोगाकडे सेकंड स्टेजमध्ये जाता येतं. आणि एक मन जागृत पाहिजे, नाही तर खूप खायचं, नंतर चर्वंतर पण आठवायचं नाही. चांगलं लागलं खाऊन टाकलं साहेब. बाया तर फार शौकीन आहेत खाण्याच्या, आपल्या नाही. आणि काही आहेत आपले, मला म्हणलं काय साहेब शपथच खाल्ली. काय खाल्ली नाही, खायच म्हणून खाऊन टाकलं, म्हणून 7 किलो पुन्हा फुगून बसली, वाढलं वजन. आता समजा आपल्या साधकाने घरी जाऊन तिच्या शपथ खायची, तुला माझी शपथ आहे इथून पुढे चर्वंतर पण कर, ऐकेल का हो? कारण माणसं एकाच वेळेस दोन्ही भावना न उठल्यामुळे आणि एकाच गोष्टीकडे वाहत गेल्यामुळे, एकाच साईडला गेल्यामुळे दुसरी साईड वीक पडते. अनंत जन्म घ्यावे लागतील आणि तुम्ही कधी जिंकणार नाही. मग दुर्गुण आणि सद्गुण एकाच वेळेस निर्माण झाल्यानंतर कंट्रोल राहील, प्रत्येक गोष्टीत संयम राहील. यालाच तर संयम म्हणतात.
एकाच वेळेस. असंयमी भाषा राहणार नाही. ज्यावेळेस संसार करत असताना प्रभू आठवा, साधनेतले प्रयोग आठवा. एकाच वेळेस संसार आणि हे म्हणून तारेवरची कसरत, टाईट रोप वॉकिंग असा मी शब्द म्हटलेला आहे. तारेवरची कसरत, टाईट रोप वॉकिंग एकाच वेळेस. मग आपण काय केलं याच्यामध्ये साधकांना समजलं पाहिजे. पहिला प्रयोग काय केला आपण आठवण्याकरिता, जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. संसारामध्ये किडा मुंगी पशु आणि व्यक्ती जे काही समोर येतील त्यांना पाहणे हा झाला संसार, पण त्यांना भगवंत समजून प्रणाम करे हा झाला परमार्थ. म्हणजे त्यांना तुम्ही व्यवहार केला त्यांच्याशी, हा संसारही केला आणि त्याच वेळेस तुम्ही त्याला भगवंत म्हणून नमस्कार घातला, हा झाला परमार्थ. एकाच वेळेस संसार, एकाच वेळेस परमार्थ. संयम, कंट्रोल लक्षात घ्या. साक्षीभाव जर असेल तर, साक्षीभाव नसेल तर आठवणच राहणार नाही. मग काही साधक म्हणतात आम्हाला आठवणच राहिली नाही त्या प्रयोगाची. मधून मधून आजकाल आठवायले, मधून मधून नाही, कारण तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालेले आहात. तुमचं मन स्वतः लढतंय, एका बाजूकडे जाते दुसरी बाजू तशीच राहते. नाही, तुमचं मन अंतर्मनामध्ये नेऊन ठेवा आणि दोन मन जे बाह्य आहेत त्यांच्याकडे तमाशा पहा. एकाच वेळेस दोन्ही भावना. दुसरा कोणता प्रयोग आहे, परवानगी मागणे, अर्पण करणे. काम करत असताना संसार झाला, त्या कामाची भगवंताला परवानगी मागणे, त्याच वेळेस परमार्थ झाला. त्याच वेळेस एकाच वेळेस परमार्थ आणि साधना. एकाच वेळेस दोन्ही भावना निर्माण झाल्या पाहिजेत, दोन्ही प्रयोगांच्या लाटा निर्माण झाल्या पाहिजेत. हा साक्षी भाव आहे. पुढे काय होईल, हळूहळू हळूहळू पुढची जी स्टेज असेल, संसारच परमार्थमय होईल. कणकण में भगवान दिसू लागेल. लक्षात घ्या, कणाकणात प्रभूचं चैतन्यमयी स्वरूप दिसू लागतं. आणि संसार वेगळा आणि परमार्थ वेगळा हा तिसऱ्या स्टेजमध्ये भावच राहत नाही. मी ज्या दोन्ही भावना कटून जातील म्हणतो, हा शेवटी समाधीचा भाग आहे. काल जे तुम्हाला अंतिम सांगितलं, ह्या स्टेजेस आधी सांगून टाकतोय. म्हणून एकाच वेळेस भावना निर्माण करणं पहिली स्टेज असेल, अंतर्मन जागृत ठेवणं काही करताना. दुसरी स्टेज, एकाच वेळेस दोन्ही भावना परमार्थिक आणि संसारिक दोन्ही भावना निर्माण करणं. आणि तिसरी स्टेज, कणाकणात चैतन्य, संसारच परमार्थमय झाला पाहिजे आणि परमार्थ आणि संसार वेगळाच काढता येऊ नये. ही तिसरी स्टेज. आणि चौथी स्टेज, हळूहळू हळूहळू संसारच परमार्थमय जर झाला, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा माझा झाला हरी. कांदा विठोबा, लसूण विठोबा. आता वेगळं नाहीये, तो संसार करतोय, तो खुरपतोय, तो विकतोय माल, पण मनामध्ये म्हणजे शरीर संसारात, मन परमार्थात. संसारी वस्तूमध्ये परमात्म स्वरूप पाहणं. जशा गोपिका मथुरेला गेल्यानंतर दही दूध घेऊन गेले असताना कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या असं म्हणत होते. अशा रीतीचा भाव ह्या तिसऱ्या स्टेजमध्ये प्रगटला पाहिजे भक्तीच्या. हा साक्षी भाव तुमचा जागृत असेल तरच होईल. आणि तुम्ही दोन्ही मन जर आपसात लढवत बसलात की अगोदर कामवासना जागृत करायची, कामवासना पूर्ती झाली की पश्चाताप व्यक्त करायचा, नो. अगोदर क्रोध करायचा आणि नंतर पश्चाताप व्यक्त करायचा.
आणि खूप पश्चाताप व्यक्त झाला की पुन्हा एकदा क्रोध येतो. नाही, एकदम एकाच वेळेस दोन्ही भावना आणि दोन विरुद्ध भावना निर्माण करायच्या. कामवासनेच्या असतील तिकडे ब्रह्मचर्याच्या, क्रोधाच्या असतील तिकडे प्रेमाच्या किंवा पश्चातापाच्या, अशा भावना एक दुसऱ्याच्या विरुद्ध एकाच वेळेस निर्माण करायच्या. आणि तिसरी चौथी जी स्टेज असेल, हळूहळू तुम्हाला दिसेल संसारच जर परमात्ममय झाला तर नंतरच्या अंतिम स्टेजमध्ये भक्तियोगाची अंतिम, समाधी ध्यानाची अंतिम स्टेज, दोन्ही भावना संपून जातील. देह ना देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येथे, भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती. देव नाही, देऊळ नाही, माळा नाही, जप नाही, मी नाही, तू नाही, देवही नाही, भक्तही नाही. दोन्ही भावना संपल्या, शून्य उरलं. आणि ते शून्य म्हणजे ब्रह्म, केवळ ब्रह्म. देह नुरे मिहा सरे, उरला उरे विठ्ठल. पुन्हा काही राहत नाही. द्रष्टाभाव जितका स्पष्ट, आणि द्रष्टाभावाला मात्र शरीर शुद्ध लागेल. देहाभिमान बराचसा गेला पाहिजे. ह्या स्टेजेस देहाभिमान किती गेला, गर्वाने फुगलेली तुम्ही किती आहात, राग किती येतो, लोभ किती आहे, क्रोध किती आहे, मत्सर किती आहे, त्याच्यावर ते खेळ. नाही तर पहिल्या स्टेजमध्येच अडकून पडाल. दोन्ही भावना निर्माण करायचे. वय वर्ष 6 पासून ते वय वर्ष 60 पर्यंत दोन्ही भावनाच निर्माण व्हायला, दुसऱ्या स्टेजमध्येच गेली नाही. कारण क्रोधाच्या लहरी कंट्रोलच होत नाहीत. एखाद्या विषयीची घृणा कंट्रोलच होत नाही. आयुष्य जाईल, अनंत जन्माकडे जावं लागेल. परमार्थ हा भोंगळ नाही आहे. नुसत्या पारायणाने काही होणार नाही, आणि नुसत्या माळ्या ओढण्याने, जप केल्याने काही होणार नाही. प्रयोगांचा प्रदेश परमार्थ. आता पुढे सरकतो. पण ज्या वेळेस साक्षीत्वाचा प्रयोग करायचा त्यावेळेस दोन्ही घटना एकाच वेळेस घडल्या पाहिजेत. दुरून पाहाल तर अनेक लोक दिसतील, जवळून पाहाल तर एकच दिसेल. दुरून पाहाल तर क्रोध, अक्रोध, लोभ, अलोभ, घृणा, प्रेम, काम, ब्रह्मचर्य एकाच वेळेस दिसतील. जसं मी तुम्हाला काल उदाहरण दिलं आणि इथे आपलं संपलं होतं की मी इथून तुम्हाला पाहतोय, मला तुम्ही 80, 90, 100च्या स्वरूपात दिसतायत. मी तुमच्या जवळ येईल त्यावेळेस मला 4च जण दिसतील. मी एकदम तुमच्या जवळ देईल त्यावेळेस 2 दिसतील. पुन्हा जास्त जवळ आलो, अंतरच नाही राहिलं की तुम्ही एकटेच दिसाल. तुम्ही ज्यावेळेस लांब असाल त्यावेळेस तुमच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर किती येथे दिसतील. हळूहळू हळूहळू त्या वृत्तीच्या, भाववृत्तीच्या जवळ गेले की तुम्हाला एकच दिसू लागेल, 2 दिसू लागेल. त्याच्याविषयीचं हे सुरू होईल. आणि त्या भावना, घृणा, प्रेम, एक दुसऱ्याच्या विरुद्ध भावना तुमच्या निर्माण झालेल्या दिसतील. त्या काटाकाटी करतील अंतिम वेळेस. म्हणून ते लिंक जोडतोय. मधल्या स्टेजेस तुम्हाला आता सांगितल्या. अंतिम समय दोन्ही खलास. अरे प्रेम करायला ऑब्जेक्ट पाहिजे, तेही संपलेलं आहे. क्रोध करायला ऑब्जेक्ट पाहिजे, तेही संपलेलं आहे. आणि दोन्ही भावना संपलेल्या आहेत. शेवटचं, विपरीत भाव सैनिक शोधा, युद्धात विजय मिळेल. पण सुरुवातीला क्रोध आला की त्याच्या विपरीत काय, प्रेम असेल किंवा पश्चाताप असेल. या 2 भावना असेल. एका माणसावर, आता काल एका साधकाला विचारलं की पुस्तकावर प्रेम करता. आमची डॉक्टर साधना साठे, पुणे, डॉक्टर झालेली, PGला बसलेली. तिला असं म्हटलं की पुस्तकावर तुम्ही प्रेम करता त्यावेळेस तुम्हाला विषय ग्रास्प होतो, ठीक आहे, पण हे प्रेम स्थायी आहे का? हे ममत्व आहे का आपणत्व आहे का प्रेम आहे? कारण प्रेम एकदा निर्माण झाल्यानंतर पुन्हा अप्रेम निर्माण होत नसतं. आणि ते सगळ्या विषय असावं, मला प्रेम निर्माण झालं, एखाद्या संताला प्रेम निर्माण झालं,
सगळ्यांविषयी असतं का एकाच वेळीशी असतो? रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट सांगतात की रामकृष्ण परमहंस गंगेमध्ये स्नान करत असताना एक विंचू आला आणि अर्घ्य देत असताना तो विंचू हातावर जाऊन बसला. तो सारखा दंश करू लागला. शिष्य म्हणाला, महाराज तुम्ही फेकून द्या त्याला, मरू द्या. अरे मरेल म्हणे तो. मरेल महाराज तर फेकून द्या ना तुम्ही, का तुम्हाला तो दंश करतोय सारखा. अरे म्हणजे त्याचं कार्य दंश करायचं, त्याचा स्वभाव आहे. पण मी संत आहे ना, माझा स्वभाव त्याला वाचवण्याचा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मी फेकणार नाही त्याला. प्रेम निर्माण झालं तो स्वभाव बनतो, आणि स्वभाव बनल्यानंतर भलेही तो विंचू असो की तो देव असो, दोघावरही प्रेम. आणि जर होत नसेल तर ते प्रेम नाहीये, मावशीचं पारड घेऊन आलेली पुतना आहे. लक्षात घ्या काय म्हटलं. मावशी नाही आहे ती, मावशीचं पारड घेऊन आलेली पुतणा आहे. ओळखावं लागेल. आणि याला ओळखण्याकरिता, स्वभाव ओळखण्याकरिता, सायकोलॉजी ओळखण्याकरिता, मानवी स्वभाव ओळखण्याकरता, स्वतःचा ओळखण्याकरता, दुसऱ्याचा ओळखण्याकरता अंतर्मन सतत जागृत ठेवावं लागेल. आणि बाकीचे बाह्य मन हे दोन्ही युद्धात ठेवावे लागतील आणि अखंड जागृत ठेवावं लागेल. काय निर्माण होत आहे म्हणून टेस्ट येते. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला घृणा, क्रोध निर्माण झाला, त्याच्याविषयी प्रेम त्याच वेळेस निर्माण झालं पाहिजे. साधक असाल, बाधक असाल, योगी असाल किंवा भोगी असाल, कोणालाही एकाच वेळेस झालं पाहिजे. एकाच वेळेस प्रेमाची लहर जरी उठली तर क्रोधाची धारच कमी होते. टोन समजा पहिलं वाक्य असेल, तू काय केलं, की दुसरं प्रेमाची लहर उठली, नाही सहज म्हणलं तू काय केलंस, टोन बदलला. मग तिसरी धार अजून, नाही तुला काही वाटलं असेल, मला असं वाटतं तू काय केलंस, लगेच बदलला. आणि तुझ्यासारख्याने करू नये. प्रेमाची, करुणेची, दयेची लहर निर्माण झाल्याबरोबर टोन बदलतात, भाववृत्ती बदलते. लक्षात घ्या काय ते. आणि म्हणून अशा लहरी निर्माण झाल्या पाहिजे एकाच वेळेस साधकांमध्ये. आणि ज्यांचे बदल होत नाही ते पहिल्या स्टेजमध्ये समजा आयुष्य वाढतंय, साधना वाढते, त्याच्याने काही फरक पडणार नाही. पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन व्हायचं असेल ते सगळं बदललं पाहिजे. मग काम, क्रोध, लोभ, अलोभ. लोभ निर्माण झाला, मला खूप पैसा कमवावासा वाटतोय, मला वेळ मिळत नाही, त्याच वेळेस लहर दुसरी निर्माण झाली पाहिजे वैराग्याची. हे माझं नाही आहे, हे जे मिळवतोय हे माझं नाही आहे. ही लहर बिर्लांमध्ये निर्माण झालेली होती. मी एकदा तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की जमशेदजी बिर्ला, त्यांच्याकडे मदन मोहन मालवीय हिंदू विद्यापीठ काढायचं होतं, हिंदू विश्वविद्यालय काशीला, म्हणून धन मागायला गेले, निधी मागायला गेले. पासबुक घेऊन, नाही पासबुक नाही, आपलं पावती बुक घेऊन गेले. आणि त्यावेळेस पावत्याचं काम ज्यांना पडतं पटकन आठवतं. पावती बुक घेऊन गेले आणि त्यावेळेस पाहिलं संध्याकाळची वेळ होती, दिवाणखान्यात बसलेले आहेत आणि एक नौकर काड्याची डब्बी घेऊन समई लावतोय आणि लावित असताना काडी पेटवली, ती विझली. ते पाहत राहिले. दुसरी काडी पेटवली, तीही विझली. त्यांनी बोलायला सुरुवात केली, मूर्खा, 2 काड्या तू नष्ट केल्यास, तुला कळत नाही का की एकाच काडीमध्ये दिवा पेटला पाहिजे. आणि इतके बोलले त्याला वाटलं 2 काड्या नष्ट केल्या, इतकं बोलले, हा तर 5 रुपये निधी देणार नाही. मग सगळं संपल्यावर म्हणले, मदन मोहन मालवीयाला म्हणले, हां कोणीकडे आला होता? नाही म्हणले सहज आलो होतो. नाही म्हणजे तुम्ही सहज येणार नाही, काही पुस्तक हातात दिसतात, पावती पुस्तक देतात. त्याला वाटलं आता आपल्याला शिबेच देईल. नाही म्हणले सहज आलो होतो, जातो आता. नाही म्हणजे तुम्ही सांगा कशाला आले होते सांगा. मदन मोहन मालवीयजी तुम्ही असे येणार नाहीत आमच्याकडे. मग सांगितलं काही नाही, विद्यापीठ काढणार होतो, हिंदू विश्वविद्यालय, आणि त्याच्याकरता निधींची आवश्यकता होती.
पण मागत नाही म्हणले, जातो. त्यानं वाटलं आता पुन्हा काही ऐकण्यापेक्षा आपलं जातो म्हणले. नाही, थांबा म्हणले. कितीचं बजेट आहे? मग काही करोडचं होतं त्यावेळेस. ठीक आहे म्हणले, चेकबुक फेकलं, आकडा लिहा, तुम्हाला जो योग्य वाटेल घेऊन टाका, 50 लाख 1 कोट काय असेल ते घेऊन टाका, आणि कमी पडलं पुन्हा माझ्याकडे या. ते असे पाहायला लागले. ते म्हणे, तुमचं एक स्वरूप 2 काड्या फेटल्यानंतर, विजल्यानंतर तुम्ही जे बोलले आणि आज तुम्ही करोडो रुपये देण्याकरता तयार झाले, हे काय? त्याने एक सुंदर गोष्ट सांगितली. त्याने सांगितलं, तुम्ही असं समजता की हे धन माझं आहे? लक्षात घ्या, मला हे ईश्वराने दिलेलं जरी असेल तरी हे माझं नाही आहे. मी एक ट्रस्टी आहे, मी त्या पिढीवरचा एक प्रमुख आहे. भगवंतानी दिलेल्या संपत्तीच्या पेढीवरचा मी प्रमुख आहे. आणि मला तो हिशोब विचारणार आहे की मी तुला ही संपत्ती दिलेली होती, त्याचं मॅनेजमेंट तू कसं केलंस? आणि ही माझी नाही आहे बाबा, मला हिशोब वर द्यायचा आहे. मी ट्रस्टी आहे. दोन्ही भाव एकाच वेळेस निर्माण होऊ द्या, की संपत्ती कमवत असताना, धन कमवत असताना हे माझं नाही आहे आणि मला याचा त्याग केला पाहिजे, मला याचा विनियोग चांगला केला पाहिजे, कारण हे सगळं भगवंताचं आहे. त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत. भगवंता, हे तुझं आहे रे, तू दिलंस, हे तुझ्या कार्याकरता लागू दे. हे दोन्ही भाव जर एकाच वेळेस निर्माण झाले तर लोभ देखील त्यागाच्या स्वरूपामध्ये प्रगट होईल. त्यागमय लोभ, ईश्वरासाठीचा लोभ. आणि याच्यासाठी तुमची अंतरात्मा सतत जागृत पाहिजे, एका एका सेकंदाला जागृत पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, उतरावया पार भवसिंधू. तुकारामांनी सांगितले, का क्षणाला विचार करा भव सिंधू पार करण्याकरिता. एकाच वेळेस दोन्ही लहरी निर्माण जर झाल्या तर क्षणोक्षणी विचार झाला की जी नाव भवसिंधूतून पार करेल. क्षणोक्षणाला, एकाच वेळेस. आपलं तसं नसतं. कमवताना लक्ष ईश्वराकडे राहत नाही आणि ईश्वराकडे राहिली की संसाराकडे राहत नाही. नो, कधी इकडे, कधी तिकडे, कधी तळ्यात, कधी मळ्यात, कधी गळ्यात, कधी मळ्यात, असं. कधी पडले, कधी उठले, कधी नालीत, कधी नालीच्या वर, असं नाही. एकाच वेळेस दोन्ही लहरी. घृणा, प्रेम, काम, ब्रह्मचर्य एकाच वेळेस दिसतील, त्या काठाकाठी करतील. विपरीत भाव सैनिक शोधा, युद्धात विजय मिळेल. पण उतावळेपण आणि लवकर जायचं ही घाई असता कामा नये. साधकांमध्ये देखील अशी घाई असते. बसतात, बस एखादा प्रयोग घेतात, बसले काही वेळ चांगलं वाटतं आणि नंतर ढिश गाडी होते. खाल्लं पिल्लं काही केलं की, मनात काही विचार आले की बस सर आता अनुभव येत नाहीत, काय करावं आम्ही? कारण जल्दबाजी असते, लवकर जायची घाई असते. कशा करता? घाई नको, प्रतीक्षा, प्रतीक्षा ठेवा. अनुभव आले पाहिजे ही घाई नको. अनुभव येत नाहीत तीही घाई नको. गप्प बसा, बसून राहा. भाव लहरी किती कमी होतील एवढंच पहा. विचार लहरी, मानसिक तणाव किती कमी होतील एवढंच पहा. सांगेल पुढे. शांती, शांत राहा, मौन राहा आणि सहजता पाहिजे, बळजबरी नाही. शांती. मग काही लोक मौन धारण करतात. हे काय मौन आहे का? कागदाना मग लिहून देतील. हे मौन नाही, सहजता पाहिजे. ज्याला सहज योग कबीराने म्हटलंय. साधो सहज समाधी भली. सहज योग. पण लोकांनी आता काही अर्थ केले सहज योगाचे. कृत्रिम नाही, सहजता उत्पन्न झाली पाहिजे. तुमच्या प्रेमातही सहजता, त्याला परिपक्वता यावी लागेल.
शांती उत्पन्न होण्याकरिता विचार चक्र, मानसिक तणावांच्या लहरी आणि दोन्ही भाव संपले पाहिजेत, तेव्हा शांती निर्माण होईल. सहजता, मौन पाहिजे, बस बोलू वाटत नाही. बोलो अबोलणे मरोन या जिने असोनी नसणे जनियम्मा. मी बोलतोय पण मौन आहे, तुकाराम म्हणतात. काय स्थिती आहे, एकाच वेळेस दोन्ही लहरी. समाधी अवस्थेत रात्रंदिवस राहून संसार करायचा, याच्यासाठी दोन्ही लहरी एकाच वेळेस निर्माण होण्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि जी वाईट लहर आहे, जी तुम्हाला नरकात नेणार आहे, ती अशी करायची, ह्या भावलहरी दुसरी निर्माण करून की ती एक झाली पाहिजे. संसारच परमार्थमय झाला पाहिजे. संसार परमार्थ, म्हणून भक्तीच्या वाटेला लाग म्हटलंय. पण कोणाही भावाला जवळ धरू नका. सुरुवातीच्या काळात जवळ धरू नका, दूर ठेवा. नाही तर कधी इकडे उभे राहिले, कधी इकडे उभे राहिले, असं नको. तमाशा पहा, घाई कराल तर अशांत व्हाल. घाई करू नका, नाही तर टेन्शन निर्माण होईल. घाई केलं की हा काय बाबा, आता कसं होईल, आता कसं होईल लग्नाच्या ह्याच्यात. हा कुठे नवरदेव आला की नाही, आणा आणा पटकन. ते 4 नाचणारे काय करायले, त्याला बाजूला सारा. कशा करता घाई करता. अशांत राहाल. धैर्य ठेवा, प्रतीक्षा करा. कधी देव दिसेल, कधी देव दिसेल. अजून टंगडं दिसलं नाही. ते श्याम पवार आले, त्यांना दिसलं म्हणे तिरुपती बालाजी, आणि मला कुत्रं दिसलं. आता ते कुत्र्याचं तिरुपती बालाजी केव्हा होणार. काय गरज आहे. अगं उपद्याप, उचापती. प्रतीक्षा करा, प्रतीक्षा करा. धैर्य ठेवा, प्रतीक्षा करा. विजय निश्चित आहे. मी दोन्ही भावलरी पाहिल्यावर का करू, जमणं अजून. आता हात ठेवा आमच्या याच्यावर. घाई कशा करताय. आपले काही साधक असेच घाई करतात. आपला मुंबईचा फार घाई करतो. काय ना, अमृत बोराडे मेडिकलच्या फायनलला आहे, मुंबईहून आलाय. घाई फार. अरे प्रतीक्षा करा, प्रतीक्षा करा. घाई काय. काही जण तूप खातात. आयुर्वेदामध्ये वाचलेलं आहे, गाईचं तूप खाल्ल्यानंतर रूप येतं. 1 चमचा टाकतात, काचेसमोर जातात. अरे असं कसं होईल. माकडासारखं झालं. म्हटलं होतं एकदा, तुम्हाला उदाहरण दिलं होतं की माकडाने कळंबरकरचं भाषण ऐकलं अमराईमध्ये. हे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट सगळ्या पोरांना जमवलं. आंब्याचं झाड कसं निर्माण होतं अमराईमध्ये सुरू केलं, आणि वर माकडं बसलेले होते, तेही ऐकत होते. म्हणले एक कोय घ्यावी, वाळवावी, वाळवल्यानंतर एक खड्डा खणावा, एक हातभर, त्याच्यानंतर सुपरफॉस्फेट, शेणखत असं काही काही टाकावं. त्यानंतर कोय टाकावी, आणि पुढे नंतर काही BSC पावडर वगैरे टाकावं, आणि त्यानंतर ते माती अशी टाकावी, आणि पुढे त्याला पाणी द्यावं. मग ते झाड कोय उभं राहील, आणि झाड खूप मोठं होईल, आणि झाड मोठं झाल्यावर आंबे येतील. माकडं म्हणायला आले, काय सुंदर योजना आहे. बस आपल्याला इतका मार खावा लागतो कोणाच्याही आमराईत झाल्यावर, स्वतःचीच आमराई निर्माण करू. एक कोय घेतली. रात्रीतून एका मोठ्या पटांगणात गेले सरकारी गायरानात. म्हणले इथं कोणाचं नाही, आपलंच राज्य असावं. पटपट पटपट माती उकरली, खतं आणली, टाकली त्याच्यात, ओंजळभर पाणी आणलं आणि टाकलं, आणि बसले पाहत झाड कसं निघेल. ते म्हणलं अजून पाणी कमी पडलं असेल. दुसरी उंजळ टाकली, तिसरी उंजळ. आता माकडं ते किती वेळ बसतील. हार्डली अर्धा तास. ते फार झालं. तरी एक चक्कर मारून आलेच, आणि पुन्हा पाहायला लागले झाड कसं नाही निघालं. म्हणले कळंबरकर इतका खोटा माणूस कोणी दिसत नाही. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट खोटं सांगतात. असं झाड होत नसतं. डिक्लेअर करून टाका. साधनेमध्ये कुठली अनुभव येत नाही, डिक्लेअर करून टाका. कारण माकडासारखी त्याला टन ताबडतोब उड्या, प्रतीक्षाच नाही.
कधी देव दिसेल, कधी चर्वंतर्पणचा फायदा होईल, कधी अरे काय असे बसले की ताणतणाव असतो डोक्यात, बळजबरी रोखायचा प्रयत्न करतात. श्वास तर रोखत नसला तर काय गरज आहे, कारण प्रतीक्षा करायचीच नाही. अरे जाऊ द्या ना, त्याच्या पद्धतीने काय होईल ते होईल ना. तुम्ही कशाला चिंता करता. प्रतीक्षा प्रतीक्षा करा, विजय निश्चित आहे. तुमच्यामध्ये लपलेल्या महान शक्तीचा उपयोग तुम्ही केला नव्हता एवढंच. जागृत ठेवा ती शक्ती आणि त्या शक्तीकडे पहा, ती खेळ कसा करते, दोन्ही भावनेच्या लहरी कशा उठवते, कशी एक करते. आणि तुम्ही तमाशा पहा. तुम्ही कुठल्याच साईडनं होऊ नका, या साईडनं नाही त्या साईडनं नाही, आणि दोन्ही मनाचं युद्ध चालू द्या भावना लहरींचं. पहा तमाशा काय होता. पण त्याच्यासाठी चर्वंतर्पण, देहशुद्धी, सगळे प्रयोग पाहिजेत, सगळे प्रयोग पाहिजेत अध्यात्माचे. आपलं असं होतंय की एकाला आधी पाहतो आणि व टाकल्यानंतर दुसरं आठवतो. एकाला आधी पाहतो, खाण्याचे पदार्थ पाहतो, खूप खाऊन टाकलं मग दुसरं आठवतो चर्वंतर्पण. असं नको. एकाच वेळेस आठवण गोपिकांसारखी. अरे रास क्रीडा करतायत पण त्याच वेळेस भगवंत देखील आठवत आहे. कामधंदा करतायत ते क्रीड भगवंत आठवतोय. असं झालं पाहिजे. ही भक्ती आहे. आणि भक्तीमध्ये साक्षी भाव फार मोठा रोल आहे. भोंगळ भक्ती सांगितली जाते जगात, ती भक्ती नसतेच. नुसतं भजन करणं, नुसते कीर्तन करणं, नुसतं प्रवचन करणं आणि नुसतं ऐकणं आणि ऐकता ऐकता झोपणं, ही भक्ती नाही. वळवळ वळवळ करणं, त्यासाठी आत्म्याकडून आज्ञा घ्या. तुम्ही पालन करू नका, सैनिकाला करू द्या. सैनिक म्हणजे दोन्ही भावनेचे दोन्ही मन हे सैनिक आहेत, त्यांना पालन करू द्या. लढवय्ये ते करा, तुम्ही फक्त गप्प बसा. आत्म्याचा आदेश घ्या, बोध स्थितीमध्ये जा. भगवंता दोन्ही लहरी एकाच वेळेस निर्माण होऊ दे आणि काय व्हायचं ते होऊ दे. आत्म्याचा आदेश घ्या. अंतर्मन नुसतं निरीक्षण करा. एखाद्या वेळेस होऊ शकतं एखादी लहर खतमही होईल, तुम्हाला कामवासना पूर्ती करायची गरज पडणार नाही, एकदम भावलहरी चांगल्या निर्माण होती. फक्त पहा, कुठल्याच साईडने जाऊ नका. लक्षात घ्या, हा प्रयोग पुन्हा 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 सांगणार नाही. ही कॅसेट प्रत्येक साधकाने घेऊन सारखी ऐकायची आणि नवीन साधकाला ऐकायला द्यायची. हे मार्गदर्शक देखील सांगणार नाहीत म्हणून डिटेल घेत चाललेलो आहे. तुम्ही पालन करू नका, सैनिकांना करू द्या. आत्म्याला साक्षी राहू द्या. फक्त साक्षीत्वाने पहा, साक्षीत्वाने पहा. तो तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली. आता तुम्ही म्हणजे तुमचं बाह्य मन नाही. कधी कधी आपण मी काम केलं बाह्य मनाला म्हणतो, कधी अंतर म्हणजे सबकॉन्शियस माइंडला म्हणतो, अवचेतन मनाला, आणि कधी आपण अंतर्मनाला मी म्हणतो. आता आत्म्याला मी म्हणायचं. आत्मा लक्षात घ्या. आताचा मी बदलत चाललेला आहे स्टेजेस प्रमाणे. तो तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली, अधिक ज्ञानी आहे तो आत्मा. आपलं मन शक्तिशाली इतकं नाही आहे जितका आत्मा शक्तिशाली आहे. तो बलवान आहे, तो ज्ञानी आहे. त्याच्यावर सोपवून द्या किल्ल्या. तुम्ही लुडबुड करू नका. आत्म्याला साक्षी ठेवा व भाव सैनिकाला लढू द्या. व हे जे दोन मन आहेत ना, यांना भावलहरी एक लहर एकाला घेऊ द्या, दुसरी लहर एकाला घेऊ द्या, लढू द्या त्यांना. तुम्ही फक्त पहा, साक्षीत भाव. तुम्ही युद्धात भाग घेऊ नका. तुमचं मन म्हणजे तुम्ही म्हणजे बाह्यमन नाही, अवचेतन मन नाही. अंतर्मनाने भाग घेऊ नये, आत्म्याने भाग घेऊ नये, यांना घेऊ द्या भाग. तो आत्मा आपोआप आंतरिक प्रेरणा आदेश देईल. आता काही म्हणतात, काहींनी असा प्रश्न विचारला होता की निवड आम्ही कशी करायची. साक्षीत्वाने राहिल्यानंतर, साक्षी भावाने राहिल्यानंतर जसं जसं अंतर्मन शुद्ध होईल, बाह्यमन शुद्ध होईल, शरीर शुद्ध होईल आणि तुमचा हा प्रयोग दृढ होईल.
अंतर्मन आणि निर्विचारी मन होईल. भावलहरी खतम होऊन संसार परमार्थमय एकदा झाला की आतून प्रेरणा येतील. लक्षात घ्या, काय करावं हा आत्मा प्रेरणा देतो. ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर बाप्पासाहेबांनी आम्हाला सांगितलं, सविकल्प समाधीपर्यंत गुरुची आवश्यकता असते, निर्विकल्प समाधीमध्ये गुरु लागत नाही. ब्रह्मसाक्षात्कार सविकल्प समाधी झाल्यानंतर सांगितलं, पुढे अभ्यास करा, हे कार्य कराल तसतसे दालनं उघडतील तुमचे. आणि सांगितलं, मी जरी नसेल तरी किल्ल्या देऊन जातोय, आत्मा तुम्हाला अंतःप्रेरणा देऊन ते अनुभव देईल. लक्षात घ्या, कधी अशी सिच्युएशन आली की मी काय करावं, त्यावेळी आतून आत्मा अंतःप्रेरणा देईल, आत्मा देईल. पण त्या ओळखल्या पाहिजेत. त्यासाठी निर्विचारी मन, टेन्शन रहित स्थिती आणि विकार रहित स्थिती, म्हणजे सगळं क्रोध, लोभ, मद, मोह सगळे गेले पाहिजे. केवळ प्रभुमय वातावरण. पण काय एकदम तिथून आतून येत असतं, हे करा. कधी चित्र दिसेल, कधी स्फुरणा होईल, कधी विचार तसे येतील आणि इतके शुद्ध येतील की कॉन्फिडंट, बस हेच करायचं. कोणी म्हणतं निवड आम्ही कशी करावी, पहिल्या स्टेजमध्ये आहात, निवडच करू नका, युद्ध करू द्या. होऊ शकतं कधी क्रोध बलवान होईल, होऊ शकतं कधी पश्चाताप बलवान होईल, कधी प्रेम बलवान होईल. होऊ द्या, एकदा युद्ध सुरू होऊ द्या. हळूहळू त्या युद्धाचं रूपांतर असं होईल की प्रेम जागृती जास्त होऊन क्रोधच संपेल. चालू द्या ना काही दिवस, प्रतीक्षा करा, वाट पहा, करेक्ट कधी जावं, कोणता विषय घ्यावा. मग इधर जाऊ क्या उधर जाऊ, त्या गाढवासारखं काल सांगितलं. असं नाही, आतून प्रेरणा येते, बस हे कर. बोधी वृक्षाखाली बसले असताना गौतम बुद्धाला प्रेरणा झाली. हे सगळ्यांना प्रेरणा होतात, आतून उठतात, हे कर. नाही तर तो आत्मा दाखवतो, शिक्षा करतो, तुमच्याकडनं करून घेतो. जसं मला शिक्षा केली, अगोदर खूप शिक्षा केली आणि नंतर कबूल ज्यावेळेस मी केलं, ज्ञानेश्वरी घेतो, की त्याच वेळेस अशी अंतःप्रेरणा अशी आतून झाली, हे केलं पाहिजे. आणि हो म्हटल्याबरोबर योगाग्नी प्रगटला आणि बाप्पासाहेब रात्री 1ला प्रगटले आणि असा हात केला. मी सांगितलं तुम्हाला, अंतःप्रेरणा प्रभू प्रसवतो, तशी कार्य प्रवणता येते, तसे सगळं निर्माण होतं. प्रतीक्षा करा, कधी होईल, कधी होईल, कधी करशील लग्न माझे. अरे होई ना 24 वर्षाचा, 12 वर्षातच विचारतात माझं लग्न. आता 12 वर्षी याला कोण देणार. प्रतीक्षा करा, योग्य वय येऊ द्या, योग्य ताकद येऊ द्या, तशा प्रेरणा उचंबळतील. माकडासारखं करू नका, कोय टाकली की झाड कसं येतं. तो आत्मा आपोआप आंतरिक प्रेरणा आदेश देईल. शास्त्राची आज्ञा नाही, शास्त्र पाहू नका त्यावेळेस. ज्ञानेश्वरी काय सांगते, तुकाराम गाथा काय सांगते, कठोपनिषद काय सांगतं, नो शास्त्र, आतल्या प्रेरणा. शास्त्रात पाहिलं बिलकुल नाही शास्त्र. तसे करा. आम्ही अशा माणसांचे आदेश घेतो की जे मोठे कोठे पोहोचलेच नाहीत. आमचं कसं होतं, अशा लोकांचे आदेश घेतो जे कुठेच पोहोचले नाहीत. काही मग ज्योतिषाकडे जातात, पहा आमची कुंडली. काय पाहणार तो कुंडली. कुंडलीचे भाव ग्रह फार विचित्र असतात. मी इथे आले होते झकातदार, जे परीक्षा घेतात ज्योतिषाची पुण्याची. खुर्चीवर माझं भाषण झाल्यानंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला आणि एक प्रश्न टाकला होता. झकातदाराने उत्तर द्यावं. माझा प्रश्न असा होता, समजा साधक असेल, त्याचा शनिग्रह वाईट असेल, चालतं,
आता शनी जर त्याचा खराब असेल आणि साधना स्थिती मात्र मजबूत आहे, ठीक आहे, काही अंशी त्याच्यावर फटका बसेल, पण त्याच्यावर किती परिणाम होईल त्या ग्रहाचा? कारण शनी अध्यात्माची देवता आहे. हा अध्यात्म करणार नाही त्याच्यावर फटका बसेल, पण जो करेल याच्यावर ते म्हणजे बिलकुल बसणार नाही किंवा लेसर बसेल. ते गणित अजून आमच्या शास्त्राला सापडलेलं नाही, हे खरं आहे. मग कुठल्याही शास्त्रांकडे जाऊन त्या शास्त्री पंडिताला विचारणं की आम्हाला मार्गदर्शन करा, अरे तुमच्यामध्ये अंतरात्मा चेतना शक्ती उभी आहे, मार्गदर्शनाला का तुम्ही शास्त्रांकडे वळता, का कोण्या पंडिताकडे जाता? आणि जर तुम्ही पंडिताकडे गेले, शास्त्रांकडे गेले, दणका बसतो, कारण त्या शक्तीला तुम्ही तिच्या प्रेरणाच घेतली नाही आणि तिला तुम्ही निग्लेक्ट केलेलं आहे, निग्लेक्ट केलेलं आहे. पण प्रतीक्षा करा, काय व्हायचे तर सुखदुःखांचे भोग घाव घाला, होऊ द्या, पण तुमचं मन तर स्ट्रॉंग ठेवा. आता उदाहरणार्थ शनिग्रह तुमचा बलवान आहे आणि काम वासनेने तुम्ही पछाडलेले आणि तुमच्या भावलहरी दुसऱ्या निर्माणच होत नाहीयेत, ब्रह्मचार्याच्या, संयमाच्या, लोभाने तुम्ही पछाडलेले आहेत आणि तुम्ही दानाचा तुमचा भागच निर्माण होत नाही, त्यागाचा भागच निर्माण होत नाही. शनी नाही का तुम्हाला त्रास देणार? आणि समजा भावलहरी त्यागाच्या होऊन हे जर भावमय विश्व होऊन लोभ जर परावर्तित त्यागामध्ये जर झाला, शनी काय करेल? त्याचं उत्तर पाहिजे. पण आम्हीच कमकुवत मनाचे, कमकुवत भावलहरींचे, कमकुवत साधना मार्गातले असल्यानंतर आणि आमच्या विचारांची पकड टेम्परामेंटली इंडिशियन दुविधा मनस्थितीमध्ये असल्या कारणाने आम्ही ग्रीप घेत नाही. तुझे आहे तुझ पासी परी तू काय जागा चुकलाशी, तुझी आहे. मीरा तर हसते, जल बिन मछली प्यासी, यह देखत आवत हासी, आत्मज्ञान बिना नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी. आत्मज्ञान इथे होतं आणि हा कुठे चाललाय? मथुरेला आणि काशीला पाहायला देव. मीरा के प्रभु गिरधर नागर, वो तो सहज मिले अविनाशी. तुमचा रस्ता चुकला, जरी शस्त्र तुमच्याकडे, पण रस्ता चुकला. तुमची मानसिक तणाव जर निर्माण झाले, ती शक्ती काय करणार? आणि मग मात्र भोगावं लागेल. मग ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे चाला. काय करणार आहे ज्योतिष्य शास्त्र? काय करणार आहे? तुम्हाला अगोदर सांगेल, जरा जपगिप करा, संपला विषय. पण भावलहरींचा हा प्रदेश बदलल्याशिवाय कुठलाही काही तुमच्या याच्यावर येत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया कधी. तुकोबांचं वाक्य आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. पण त्याला उभा करा ना तुमच्यामध्ये आणून, मग तो सगळे आघात सहन करेल. त्या भावलहरी निर्माण होऊ द्या. अरे कुठला शनी, कुठला मंगळ आणि कुठला बुध. प्रभू जर उभा राहिला आपल्याला सांभाळण्याकरिता, नो वन कॅन कम बिफोर अस, नो वन कॅन स्टँड बिफोर अस. पण हे साक्षी भाव दृढ झाल्यानंतर आम्ही अशाच माणसांचे आदेश घेतो जे कोठे पोचलेच नाही. एखाद्या तुकार महाराजांकडे जातो ड्रेस घातलेल्या, महाराज सांगा, मग ते एक मंत्र देतात, त्यांचंच भलं झालेलं नसतं आणि ते मंत्र आपण घेऊन घरी येतो. जे कुठेच पोचले नाहीत त्यांच्याकडे जाऊन आपण लाईन लावतो. आम्ही आमच्यासारखे पीडित असणाऱ्यांचे आदेश घेतो. जे स्वतः मानसिक तणावामध्ये आहेत, जे स्वतः रोगी आहेत, त्यांच्याकडे आम्ही जातो, त्यांच्याकडे आम्ही जातो. आमच्यासारखे पीडित आहेत ते महाराज आमच्यासारखे असतात, टेन्शनमध्ये असतात,
काही काही महाराज इतके टेन्शनमध्ये पाहिले तर स्वतः सांगतात फार टेन्शन आहे, फार काम आहेत, फार काम आहेत, म्हणजे ते अतिशय टेन्शनमध्ये आहेत. आणि त्यांच्याकडे जात महाराज शांती लाभत नाही. अरे त्यालाच कुठं लाभली, त्यालाच लाभली कुठं, तुम्ही त्यांच्याकडे गेला. अशाच माणसाकडे आम्ही जातो जे आमच्याच सारखे आहेत, फक्त ड्रेस चेंज आहे. असे गुरु आम्ही निवडतो की जो काम वासनेने पीडित आहे. तर मला वाटतं सगळे महाराज अगदी ड्रेस घातले म्हणजे ब्रह्मचारी आहेत. कठीण आहे, कठीणच आहे. ब्रह्मचर्य त्यांच्यावर थोपलेली आहे. आमच्या आखाड्यामध्ये सगळे ब्रह्मचारी चालतात, थोपलंय ते ब्रह्मचारी पद म्हणून ते ब्रह्मचारी झाले, बळजबरी झालेले ते ब्रह्मचारी. काहींच्या आखाड्यात ब्रह्मचारीच चालतात, मग बाया ब्रह्मचारी, हे ब्रह्मचारी. मग काय काय त्यांची परिणी होते. अरे त्यांच्या मनामधले भाव गेलेत का, प्रश्न हा आहे. अरे एकाच वेळेस दोन भावलहरी देखील त्यांच्यामध्ये निर्माण होत नाहीत. दुसऱ्या स्टेजमध्ये ते महाराज लोक नाही आहेत. फक्त ड्रेस बदललेला आहे, त्यांना तुम्ही पूजनीय मानता एवढंच, बाकी काही नाही. ते देखील कामवासनेने पीडित आहे. ब्रह्मचर्य त्यांच्यावर थोपलेले आहे. ज्यांचं ब्रह्मचर्य सहज आहे त्या गुरुकडे आम्ही पोहोचणारच नाहीत. आणि जे खरे ब्रह्मचारी आहेत त्यांच्याकडे आम्ही कधीच जात नाहीत. जर पोचलो तर अनेक युक्त्या काढून पळून जाऊत आम्ही त्यांच्याकडून. टिकणार नाही तर खऱ्या माणसाकडे तुम्ही टिकणार नाहीत. खोट्याकडे टिकेल, या 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 ते स्वागत करतील, हे कसे स्वागत करतील. म्हणून कामी ब्रह्मचारी गुरुला निवडतात. कामी लोक ब्रह्मचारी गुरुला निवडतात, कारण आपल्या विरोधी पाहिजे ना. म्हणून संन्यास घेतलेल्या माणसाकडे उड्या फार पडतात लोकांच्या. बाया संन्याशी असाव्यात, पुरुष संन्याशी असाव्यात, त्यांच्याकडे का कामी कामी आहेत. आणि ते बिचारे काम सोडून हे झालेत काय, ब्रह्मचारी झालेत. आपल्यापेक्षा तर श्रेष्ठच आहेत ना, त्यांच्याकडे जातात. म्हणून कामी ब्रह्मचारी गुरुला निवडतात, पण उपयोग होत नाही त्या लोकांचा. बाल ब्रह्मचारी जास्त आकर्षित करतो. बाल ब्रह्मचारी काय असू द्या, बापा बापा तिथे तर रिग महाराज बाल ब्रह्मचारी. कारण एक अति दुसऱ्या अतिला बोलावतो. कारण हा कामी आहे, हा अति कामी आहे, आणि तो अति ब्रह्मचारी आहे. हे दोघं एक दुसऱ्याला आकर्षित करतात. ध्रुव ऋण ध्रुव. जर तुम्ही लोभी असाल तर ज्याने लाखो रुपयाचा त्याग केला त्याच्याकडे जास्त आकर्षित व्हाल. जर आपण फार लोभी असेल ना तर कोणाकडे आकर्षित हो, ज्याने त्याग केला. मोठमोठे कोट्याधीश तुम्हाला त्याच महाराजाकडे दिसतील. बापरे महाराज जी कुछ भी लेते नहीं, और महाराज जी ने इतनी बड़ी इस्टेट त्याग दिया, लात मार दी मेरे सामने. लक्षात घ्या, जर लोभी असाल, रुपयाचा त्याग केला, त्यांच्याकडे जास्त आकर्षित व्हाल. कारण आपल्या हातून दमडी देखील सुटत नाही, एक रुपया देखील त्याग होऊ शकत नाही आपल्या हातून. पैसा द्यायचा म्हणलं तर आपला जीव जातो. म्हणून त्यागी माणसं फार चांगले वाटतात आपल्याला. बापा आपल्याला तर दमडी देऊ वाटत नाही, आणि त्यांनी केवढी मोठी इस्टेट दिली. लाखो सोडणारा आपल्याला प्रभावित करतो. म्हणून महावीर सगळ्यात जास्त प्रभावित करतात. जैनांचे तीर्थंकर महावीर शेवटचे हे सर्वांना जास्त आकर्षित करतात. का? मोठमोठ्या चविष्ट गप्पा सांगितल्या जातात की भगवान महावीरांनी किती इस्टेट, किती घोडे, किती हाती, किती रथ आणि किती संपत्ती सोडली. पण त्या गुरुकडे चूक लोक गेले, फायदा होणार नाही. म्हणून महावीरांकडे तीच माणसं जास्त गेली असं ओशो म्हणतात. की जी लोभी होती
जी व्यवसायी होती, जी व्यापारी होती, ती माणसं आकर्षित झाली, कारण आपण दमडी सोडू शकत नाही. आणि महावीरांनी एवढं मोठं सोडलं, बुद्धांनी एवढं मोठं सोडलं. मग राजा अशोक बुद्धांच्या मागे लागला, बिंबिसार बुद्धांच्या मागे लागला, कारण आपण दमडी सोडू शकत नाही. आणि त्यांनी राज्य सोडलं. म्हणजे एक दुसऱ्याच्या विरोधी माणसं एक दुसऱ्याला आकर्षित करतात, हे लक्षात घ्या. पण फायदा होणार नाही. पण त्या गुरुकडे चूक गेले, त्यांचा फायदा होणार नाही. कारण महावीर ह्या लोकांना टिकू देणार नाहीत, बुद्ध ह्या लोकांना टिकू देणार नाहीत. कारण यांच्या भाववृत्ती त्याच आहेत ना, फक्त त्यागांच्या आकर्षणाने आलेले आहेत. पण हे त्यागी आहेत का? नाही. मग महावीरांची कृपा कशी घेतील? लक्षात घ्या. बुद्धांची कशी घेतील? ज्ञानेशांची कशी घेतील? तुकारामांची कशी घेतील? नाही घेऊ शकता. हे पूजनाने होणार नाही, कीर्तनाने होणार नाही, कशाने होणार नाही. भाववृत्ती तुमच्या कशा आहेत त्याच्यावर.